नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैत झोपलेले असताना रात्रीच्या वेळी येऊन नैनाने तो हार चोरलेला असतो. सकाळी उठून जेव्हा कला डिझाईन करायला जाते, परंतु त्यावेळी तो हार तिथे नसतो. त्यामुळे कलाला खूप मोठा धक्का बसतो. आता कला खाली येऊन सगळ्यांना सांगते की तो हार कपाटात नाहीये, तो हार चोरी झालाय. हे ऐकून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सरोज कलावर ओरडत असते की अगं तू काय बोलतीयस, तुला तरी कळतंय का? आबा कलाला म्हणत असतात की अगं कला, असं बोलून कसं काय चालेल बरं? अगं तो हार आपल्या खानदानाचा किती बहुमूल्य दागिना आहे. सरोज कलावर ओरडत असते. कलाला ती म्हणत असते की ते फक्त आपलं प्रीमियम कलेक्शन नव्हतं, तर आपल्या कलेक्शन मधला तो सगळ्यात दुर्मिळ दागिना होता. अगं त्या हाराची किंमत किती आहे माहितीये का तुला? किती व्हॅल्युएबल हार होता तो. कला रडतच सरोजला म्हणत असते की मॅडम, मला याबद्दल काहीच माहित नाहीये. सरोज कलाला म्हणते की खरं सांगू का, हे सगळं ऐकून ना मला आश्चर्य तर नक्की वाटले, परंतु धक्का अजिबात बसलेला नाहीये. काय मंडळी, अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक नाही केलंय? अहो वाट कसली बघताय, लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा. कारण तर तुम्हालाही माहितीये की तुमचं लाईक आमच्यासाठी किती महत्वाचं आहे. कारण मला माहितच होतं की असं काही होणार आहे म्हणून. यावर आबा म्हणतात की काय सरोज, काय बोलतीयस तू? सरोज म्हणते की हे बघा आबा, मी अत्यंत जबाबदारीने अद्वैतकडे तो हार सांभाळायला दिला होता. त्याने जेवढा सहजरितेने हिच्या हातात हार दिला ना, तेव्हाच माझ्या गोष्टी लक्षात आल्या होत्या. मला माहितच होतं ही नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार. अहो आबा, तुम्हीच विचार करा ना, इतका मूल्यवान हार ही कशी काय हरू शकते? आबा हो, हिला कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य नाहीये. आता काय माहिती तो हार हरवलाय की हरवल्याची नाटकं चाललीये ही सगळी. त्यावेळी नैना ही मनामध्ये विचार करत असते की अरे वा, हे सगळं तर खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हार पळवलाय या गोष्टीने आता हार उडवलाय या गोष्टीवर डल्ला मारलाय, आणि हार उडवण्याची ही उडी डायरेक्ट कलावर येऊन पडली आहे. कमॉन सरोज मामी, अगदी बरोबर चाललात तुम्ही. कीप इट अप. आणि बरोबर त्या कलाला पकडा आता तुम्ही. आणि मी जोपर्यंत त्या हाराची बरोबर किंमत लावत नाही ना, तोपर्यंत तुम्ही तिच्याच मागे राहा. म्हणजे काय तर माझ्याकडे कोणाचं लक्षच जाणार नाही. सरोजची एकटीच बडबड चालू असते. सरोज म्हणते की या घरात सरोजचं म्हणणं ऐकणं ना लोकांना आता कटकट वाटायला लागलीये. आबांना ती ओरडत असते आणि म्हणत असते की आबा, बघितलं ना तुम्ही आता या सगळ्याचे परिणाम काय झाले ते. खूप लाडावून ठेवलं ना तुम्ही हिला. मुळात म्हणजे ही मुलगी चोर आहे आणि लोकांना फसवणं हा तर यांचा फॅमिली बिझनेस आहे. वाटलं तर खरेंना विचारा याबद्दल. त्यांनी आता या गोष्टीबद्दल आम्हाला नाकारूनच दाखवा. सरोजने कलाला आता डायरेक्टली चोर बोलल्यामुळे संगीता ही हादरून गेलेली असते. संगीता सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, अहो खरंच असं काही नाहीये. सरोज रागानेच म्हणते की गप्प बसावं तुम्ही. तुमचं नाव घेतलं म्हटल्यावर तुम्ही बोलायलाच पाहिजे, असं काही होत नाही. आधीच आमच्या घरात ठाण मानून बसलेत सगळेजण. आधीच 2-2 पोरींना लग्न करून तुम्ही आमच्या घरात घातलंय. संगीता मान खाली घालून उभी असते, रडत असते. त्यावेळी सरोज म्हणत असते की नाही, आता मान खाली घालून काही उपयोग नाही. आता फक्त तुमच्या मुलीला बऱ्या बोलानं सांगा की तो हार परत कर म्हणून. कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की मी खरंच नाही चोरी केलाय हार. तेव्हा सरोज म्हणत असते की गप्प बस ग तू. अगं सोन्याचा बिझनेस करणाऱ्या लोकांच्या घरात तू घुसलीयस. मी सांगू का तू काय केलंयस ते? ज्यावेळी अद्वैत बाहेर गेला ना, त्यावेळी बरोबर तू तो हार लपवलायस, आणि तू आता आम्हाला घाबरत येऊन सांगतेस का तो हार तुला सापडत नाहीये म्हणून? सरोज आता कलावर नाही ते आरोप करायला निघालेली असते. हे आरोप आबांना अजिबात सहन होत नसतात. आबा सरोजला म्हणत असतात की अगं सरोज, तू जरा थांब ना. अगं तू काय आरोप करतेयस कलावर? कला आपल्या घरची सून आहे. अगं आपल्याच घरची गृहलक्ष्मी आपल्याच घरात कशी काय बरं चोरी करेल? सरोज आबांना म्हणते की आबा, मला माहितीये ना, तुम्ही या मुलीला नेहमी पाठीशी घालता आणि तुम्ही या मुलीला पाठीशी घालायचं ठरवलंच आहे. खरं तर तुमच्या डोळ्यांवर पट्टीच बांधली गेली आहे, परंतु तुमच्या मागे या मुलीने काय संधी साधूपणा केलाय हे तुम्हालाही माहित नाहीये. हो आबा, तुम्हाला कळत नाहीये का? ह्या मुलीने आज बरोबर डाव साधलाय. जवळजवळ 22 ते 23 लाखांचा तो हार होता. जेव्हा हिला समजला ना त्या हाराची किंमत, त्याच वेळी तिचे डोळे फिरले आणि बरोबर तिने तो हार गायब केलाय. कला म्हणत असते की सरोज मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही हे? अहो मी हे सगळं का करेल? मी का करेल हार चोरी? आपण एकमेकांवर आरोप करण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा तो हार शोधूयात ना आपण. तो हार आपण जर सगळे जणांनी शोधला तर तो हार नक्कीच मिळेल. त्यावेळी सरोजला आता कलाचा खूप राग येतो. सरोज आता कलावर धावून जाते आणि कलाला म्हणते की गप्प बस ग तू. अगं एवढा हार चोरीला गेलाय, तू तो हार गहाळ केलायस, तरी सुद्धा निर्लज्जपणाची तुझी हद्द काही संपत नाही. असं म्हणून ती कलाला मारणार. तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की थांबा,
बाई. कला जेव्हा अद्वैतला बघते तेव्हा कला मनामध्ये विचार करते की मला माहितीये आता हा चांदेकर सुद्धा सरोज मॅडम सारखे माझ्यावरच आरोप करेल. मीच तो हार चोरी केलाय असं तो म्हणेल. पुन्हा एकदा माझं म्हणणं न ऐकता, मला माझी बाजू समजून न घेता हा चांदेकर आणि सरोज मॅडम पुन्हा एकदा मला वाईट ठरवतील आणि मग पुन्हा एकदा मला घराबाहेर काढतील, तेही माझा विचार न करता. आता अद्वैत तिथे आलेला असतो. अद्वैत कलाकडे बघत असतो. कला ऑलरेडी घाबरलेली असते, परंतु अद्वैत यावेळी उत्तर देतो आणि तेही सरोजला देतो की मला माहितीये, मी सगळं ऐकलंय काय झालंय ते, आणि आई मला 100% खात्री आहे की खरे चोरी कधीही करणार नाही. अद्वैतने असं बोलल्यावर आता कलाला तर विश्वासच बसत नाही. कला ही अद्वैतकडेच बघू लागते, कारण तिला वाटलेलं असतं की अद्वैत तिची कधीही बाजू घेणार नाही आणि एवढा मोठा हार गहाळ झालाय. अद्वैतसाठी तो हार किती मौल्यवान होता, तोच हार गेलाय म्हटल्यावर अद्वैत माझ्यावर आता खूप चिडेल. परंतु अद्वैतने असं काहीही केलेलं नसतं. अद्वैतने कलाची बाजू घेतल्यामुळे सरोजला मात्र खूप राग आलेला असतो. सरोज अद्वैतला म्हणते की तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते. त्यावेळी अद्वैत निर्भीडपणे सरोजला सांगतो की हो आई, मी जे काही बोलतोय ते विचार करूनच बोलतोय. तिने तो हार घेतलेला नाहीये असं म्हटल्यावर रोहिणी म्हणते की मग ही नाही तर कोण. आता यांच्या रूम मध्ये हे दोघं सोडून कोण राहतं अजून, आणि तसंही कलाशिवाय या रूमला हात कोण लावणार आहे. अद्वैत आणि कला सोडून त्या हाराला कोणी हातच नव्हतं लावत ना. त्यावेळी अद्वैत आता सगळ्यांना सांगू लागतो की काल रात्री आमच्या रूम मध्ये कोणीतरी शिरलं होतं. त्यावेळी नैना खूप घाबरलेली असते. नैना विचार करत असते की बापरे, अद्वैतला कळलं तर नसेल ना की त्यांच्या खोलीमध्ये मी शिरले होते, म्हणजे जेव्हा ते झोपले होते तेव्हा मीच तो हार चोरी करून निघून गेले, हे अद्वैतने बघितलं तर नसेल ना. नैना आता खूप घाबरलेली असते. सोबतच आता संगीता आणि रॉकेट सुद्धा खूप घाबरलेले असतात. संगीता आणि रॉकेटला भीती वाटायला लागते. पण तर काल कला आणि अद्वैतला एकत्र करण्यासाठी चोर बनून त्यांच्या रूम मध्ये गेलो होतो आणि मग आता हे डायरेक्टली आमच्यावरच डाऊट घेतील. त्यामुळे संगीता आणि रॉकेट दोघंही घाबरलेले असतात. नैनाला आता खूप भीती वाटू लागते. नैना विचार करू लागते की आता तर अद्वैत कलाची बाजू घेतोय. अद्वैतने आता सगळ्यांच्या सामानाची झडती घ्यायला सांगितली आणि जर माझ्या सामानाची झडती घेतली गेली तर माझा हार लगेचच सापडेल. आता काय करू मी, मला फार भीती वाटते. तर आबा पुन्हा एकदा अद्वैतला विचारतात की अद्वैत, अरे तू कोणाबद्दल बोलतोय, कोण आलं होतं तुमच्या खोलीमध्ये. त्यावर अद्वैत सांगतो की चोर आले होते आमच्या खोलीत. काल रात्री आपल्या घरामध्ये चोर शिरले होते. हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आबा म्हणतात की काय अद्वैत, काय बोलतोय, चोर शिरले होते. अद्वैत म्हणतो की हो आबा, आणि खूप विचित्र नावं होती त्या दोघांचीही. त्या दोघांचेही विचित्र कपडे होते, विचित्र ते बडबड करत होते आणि मला तरी वाटतं की त्यांनीच आपला हार चोरलाय. कला आता खूप घाबरलेली असते. कलाला माहित असतं की ते चोर बनून कोण आलं होतं. ते चोर बनून दुसरं कोणी नाही तर आई आणि रॉकेट आले होते. मनामध्ये ती विचार करत असते की आईला काय गरज होती काल हा टाइमपास करण्याची. मला आता लवकरात लवकर हे चोरीचं प्रकरण थांबवायला हवं, नाहीतर या सगळ्या गोष्टींचा खूप वाईट परिणाम होईल. मग कला आता अद्वैतला सांगू लागते की परंतु अरे चांदेकर, थोड्या वेळाकरता वीजही केली होती ना, नंतर ते चोर पळून गेले होते. चोरांचा तर विषय तिथेच संपला होता. मग आम्ही स्वतः जाऊन वीज चालू करून आलो. परंतु जेव्हा खोलीमध्ये आला तेव्हा तू एकदा पुन्हा चेक केलं होतं, तेव्हा लॉकर मध्ये हार होता. सरोज कलाला ओरडते आणि म्हणते की ए बाई, तू जरा शांत बसशील का. अगं अद्वैत सांगतोय ना घरात चोर आले होते म्हणून, तू असा कसा काय ग विषय बदलू शकते. अगं तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही, की आगाऊपणा करण्यातच तुझी सगळी अक्कल निघून जाते. तुला काय वाटतं तुझ्या त्या पडक्या घरासारखं हे घर आहे का. रोहिणी म्हणते की हो, तसंही ते कुठं आता त्यांच्या नावावर आहे, तसंही त्यांचं ते घर सुद्धा चांदेकरांच्या नावावरच आहे. सरोज कलाला म्हणत असते की माझं म्हणणं तेच आहे. अगं तुला तर कुठल्याच गोष्टींचं महत्वच नाहीये. तुला जे मी केअरलेस म्हणत असते ना ते अगदी बरोबर आहे. आणि अद्वैत, तू घरामध्ये जर चोर शिरले होते तर तू ही गोष्ट घरात कोणाला सांगितली नाही, कोणाला का नाही उठवलंस तू. अरे आरडाओरडा करायचा होता आणि लाईट्स मध्ये गेले हेही आम्हाला कळलं नाही. आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत, घरामध्ये चोर शिरले होते मग काही इजा वगैरे तर नाही झाली ना तुम्हाला कोणाला. त्यावर अद्वैत म्हणतो की नाही आबा. तर आबा म्हणतात की अरे पण घरात असे अचानक चोर कसे काय शिरले, घरात सगळेजण असताना असे चोर कसे काय येऊ शकतात बरं. सरोज म्हणते की मला तर हीच गोष्ट कळत नाही की या घरामध्ये चोर शिरले तर शिरले कसे काय. आपला सिक्युरिटी गार्ड काय झोपा काढत होता का. असं म्हणत सरोज आता रॉकेटला सांगते की जा आणि त्या सिक्युरिटी गार्डला बोलावून आण. रॉकेट आता त्या सिक्युरिटी गार्डला बोलवायला जातो, परंतु त्याच वेळी अद्वैत रॉकेटला थांबवतो आणि मग सरोजला तो सांगू लागतो की आई हे बघ, मला नाही माहिती की ते चोर आपल्या घरामध्ये कसे घुसले होते ते, परंतु हार मात्र त्या चोरांनीच पळवलाय. हे ऐकून कलालाही खूप मोठा धक्का बसतो आणि संगीता आणि रॉकेटलाही धक्का बसलेला असतो. त्यावेळी कला अद्वैतला सांगत असते की अद्वैत, मला असं वाटतंय की आपण चुकीच्या दिशेने चाललोय. अद्वैत, अरे त्या चोरांचा ह्या
ह्या चोरीशी काही एक संबंध नाहीये. त्यावेळी आबा म्हणतात की सुनबाई, चोर हे शेवटी चोरच असतात. मला सांगते की पण आजोबा, अहो ते तर आधीच निघून गेले होते. आबा म्हणत असतात की अगं सुनबाई, त्यांच्यासाठी एवढं अवघड नाहीये जाता जाता हात मारणं. शेवटी चोर तर चोरच असतात ना. अद्वैत म्हणतोय की एक्झॅक्टली, त्यांनीच केली आहे चोरी. कला म्हणते की नाही, मला नाही वाटत त्यांनी चोरी केली असेल. आणि तसंही चोर निघून गेले होते. जेव्हा अद्वैतने नंतर बघितलं तर तेव्हा हार तिथेच होता ना. सरोजला खूप राग येतो. सरोज कलाला विचारते की तू त्या चोरांची एवढी बाजू का घेतेयस? अच्छा, म्हणजे आता माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. तर तू तो हार लंपास नाही केलाय, तर तू त्या माणसांना पाठवलं होतं हार लंपास करायला. बरोबर बोलतीये ना मी? बरोबर तुझंच प्लॅनिंग होतं ना हे सगळं? तूच तो हार गायब केलायस ना? त्याचा मास्टर माइंड तूच आहेस ना? सरोज आता कलावर नाही ते आरोप करत असते. अद्वैत सरोजला म्हणतो की आई, तू प्लीज शांत हो एकदा. हे बघ आई, तू एवढी पॅनिक होऊ नकोस. आणि समजा जर त्या चोरांनी हार चोरलेला असेल तर मी त्यांना कुठूनही पकडून आणेल. तू त्याची काळजी करू नकोस. आणि तू काळजी करू नकोस, मी ताबडतोब पोलिसांना फोन करतो. सरोज म्हणते की हो, आता काहीही जरी झालं तरी ते चोर सापडायलाच हवे. आपला खूप महत्वाचा दागिना घेऊन ते पळाले, त्यामुळे त्यांना आता शोधायलाच हवं. संगीता आणि रॉकेट दोघंही खूप घाबरलेले असतात. आता काय होणार काय नाही याची त्यांना काहीच गॅरंटी नसते, कारण सगळं काही भांड आता त्यांच्यावर येऊन फुटलेलं असतं. संगीता आता अद्वैतला म्हणते की अद्वैतराव पोलिसांना नका फोन करू. अद्वैत म्हणतो की का नको करू? संगीता म्हणते की नाही, त्या चोरांनी चोरी केली नाहीये. असं ऐकल्यावर सरोजला खूप राग येतो आणि सरोज म्हणते की काय, तुम्ही सगळे काही डोक्यावर पडलेत का? चोरी नाही करणार तर चोरी करणार कोण? तुम्ही असं का बोलताय? आणि सगळे मिळून त्या चोरांची साईड का घेताय? अद्वैत म्हणतो की मिसेस खरे, हो तुम्ही काय बोलताय हे? तुमची मुलगी सुद्धा काहीतरी वेड्यासारखं बोलतीये. इतर वेळी तर तुम्ही तिला झापता आणि आज तुम्ही काहीच बोलत नाहीये तिला. ती असं मूर्खासारखं बोलतीये की चोरांनी चोरी नाही केली. अरे चोरांनी चोरी नाही केली तर मग चोरी कोण करणार? आणि या गोष्टीमध्ये तुम्हीच तिला सपोर्ट करताय. नाही, मला या गोष्टीवर कुठल्याही प्रकारचं डिस्कशन नकोय. मी आता लगेच पोलिसांना फोन करतोय. नैना आता विचार करू लागते की बापरे, अद्वैत आता पोलिसांना फोन करतोय. पोलीस जर घरी आले आणि पोलिसांनी आता सगळ्या घराची झडती घेतली तर मात्र माझं काही खरं नाही, कारण तो हार माझ्याच खोलीमध्ये आहे. मी त्याची काही विल्हेवाटही लावली नाहीये. तो हार पोलिसांना माझ्याच रूम मध्ये सापडेल. नाही, मला आता काहीतरी करावं लागेल आणि तो हार कुठेतरी नेऊन ठेवावा लागेल. अद्वैतने आता पोलिसांना फोन केलेला असतो. संगीता आता रडत अद्वैतला म्हणत असते की अद्वैतराव, अद्वैतराव थांबा, ते चोर नव्हते, ती मीच होते. आता हे ऐकून तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला. त्यावेळी याच परिस्थितीचा फायदा घेऊन आता नैना पटकन तिच्या रूम मध्ये निघून गेलेली असते, कारण तिला त्या हाराची विल्हेवाट लावायची असते. जेव्हा संगीता ही सर्वांना सांगते की ती चोर बनून आलेली व्यक्ती मीच होते, हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणतो की मिसेस खरे, काय बोलताय तुम्ही? त्या चोर तुम्ही होत्या? त्यावर संगीता म्हणते की हो. नैना आता पटकन तिच्या रूम मध्ये गेलेली असते. कपाटातून तिने तो हार काढलेला असतो. तो हार साडीच्या पदरामागे लपवून नैना आता पटकनच खाली येते. सगळ्यांना आता कळलेलं असतं की रात्री चोर म्हणून संगीता आणि रॉकेट हे घरामध्ये शिरले होते, त्यामुळे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आबा म्हणतात की अहो विहीनबाई, तुम्ही काय बोलताय हे? तुम्ही आणि चोर? तर सरोज म्हणते की आबा, आता सुद्धा तुम्ही त्यांचीच बाजू घेणार आहात का? आबा, अजूनही तुम्ही त्यांना विहीनबाई म्हणताय? अहो विहीनबाई म्हणण्याचा अधिकार तर त्यांनी कधीच काढून घेतलाय तुमच्याकडनं. आणि तसंही आता त्यांनी स्वतः कबूल केलंय की त्या एक चोर आहेत म्हणून. मिसेस खरे, आता मी तुम्हाला शेवटचं सांगते, हा बऱ्या बोलाने कबूल करा आणि पहिल्यांदा तो हार द्या. तो हार, चोरी केलेला हार कुठे ठेवलाय तो आम्हाला आणून द्या. संगीता रडतच सरोजला म्हणत असते की अहो मी विहीनबाई खरंच सांगते. विहीनबाई, मी खरंच सांगते की माझा असा कुठल्याही प्रकारचा हेतू नव्हता हो. सरोज म्हणते की अरे वा, एवढं सगळं केल्यानंतर मी तुमच्या या गोष्टींवर विश्वास ठेवू असं तुम्हाला वाटलंच कसं काय हो? किती निर्लज्ज आहेत ही सगळी माणसं. अद्वैत, तू आता कसलाही विचार नको करूस आणि पहिल्यांदा तू पोलिसांना बोलव. पोलिसांना बोलवून यांना पोलिसांच्या हवाले कर, म्हणजे पटापट बोलतील आणि सांगतील आपला हार कुठे ठेवलाय ते. संगीता म्हणते की अद्वैतराव, मी खरंच सांगते की मी हार चोरी नाही केलाय. मी पोलिसांना नका बोलवू. संगीता आता गयावया करून अद्वैत समोर हात जोडून उभी असते. पोलिसांना बोलावू नका असं ती म्हणत असते. परंतु त्यावेळी सरोज म्हणत असते की तुम्ही एवढ्या गयावया करताय याचा अर्थ हाच होतो की तुम्ही तो हार चोरलाय आणि
तुमच्या चेहऱ्यावरून या सगळ्या गोष्टी दिसताय, कारण तुम्ही किती घाबरलाय. मिसेस खरे, मी आता तुम्हाला शेवटचं सांगते हा, बऱ्या बोलाने कबूल करा की तो हार तुम्ही कुठे ठेवलाय, तो हार आम्हाला आणून द्या. संगीता आता सर्वांना सांगत असते की हाराचा आणि माझा काही संबंध नाहीये, मी हारासाठी तिथे गेलेच नव्हते, माझा तिथे जाण्याचा हेतू वेगळा होता. सरोज म्हणते की नाही नाही नाही, गोष्टी गोल गोल नाही फिरवल्या तर त्या मिसेस खरे कुठल्या? बोला, आता तुम्हाला हवं ते बोला, परंतु पोलीस आल्यानंतर तशीही तुमची बोलती बंद होणार आहे. सरोजने अद्वैतला सांगितलेलं असतं की अद्वैत, आपण आता यांना पोलिसांच्या ताब्यात देणारच आहोत. संगीता खूप घाबरलेली असते. रोहिणी म्हणत असते की बापरे, म्हणजे मिसेस खरे तर माझ्या रूम मध्ये किती दिवस राहत होत्या, यांनी माझ्याही काही गोष्टी लंपास केल्या नसतील ना, म्हणजे माझी ज्वेलरी असेल, साड्या वगैरे असतील महागातल्या, या तर त्यांनी लंपास केल्या नसतील ना, मला एकदा चेक करून घ्यावंच लागेल आता सगळ्या गोष्टी. रोहिणी असं बोलल्यावर संगीताला आता रडायला येतं. कलालाही खूप वाईट वाटत असतं. सरोज संगीताला म्हणत असते की मला माहितीये ना, एवढ्या मोठ्या घरात त्यांना हार साफ करायला मिळणार होता ना, म्हणून त्यांनी बरोबर या घरामध्ये एंट्री घेतली. तुमची मुलगी आणि तुम्ही दोघीही सारख्याच आहेत. संगीता आता आबांना सांगत असते की आबाजी, मी तुम्हाला खरंच सांगते, मी तो हार चोरी नाही केलाय. अहो तुम्हालाही माहितीये ना, कला आणि अद्वैतराव सारखे भांडणं करत असतात, सारखे एकमेकांशी भांडत असतात. एक आई म्हणून मला फक्त एवढंच वाटत होतं की त्यांचा संसार सुखाचा व्हावा, त्यांच्या दोघांमध्ये ही जवळीक वाढावी, त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम करावं अशीच माझी इच्छा होती, आणि म्हणून या सगळ्यासाठी मी हे सर्व केलं. संगीता आता सर्वांना सांगू लागते की कशा प्रकारे त्यांनी हे सगळं घडवून आणलं. संगीता सांगू लागते की रॉकेट माझ्या मदतीला होता. रॉकेटने आणि मी, आम्ही दोघांनीही मिळून गेटअप चेंज केला, आम्ही कपडे चेंज केले आणि आम्ही आमची ओळखही चेंज केली. झंप्या आणि चंप्या या 2 नावांनी आम्ही अद्वैतच्या रूम मध्ये शिरलो. तिथे जाऊन कला आणि अद्वैतला आम्ही एकत्र, त्या दोघांनाही एकत्र वेळ घालवता यावा. त्यानंतर आम्ही त्या दोघांना नाचायलाही लावलं, सोबतच त्यांना डान्स करायला लावला. त्या दोघांनीही खूप एन्जॉय केलं. आणि मग त्यानंतर जेव्हा लाईट गेली तेव्हा मात्र आम्ही घाबरलो, आणि लाईट गेल्यामुळे आम्ही स्वतःच तिथून निघून गेलो, आणि आम्हाला त्या हाराबद्दल काही माहिती नव्हती. नैना आता तो हार घेऊन कला आणि अद्वैतच्या रूम मध्ये गेलेली असते. नैना ज्यावेळी कला आणि अद्वैतच्या रूम मध्ये जाते तेव्हा ती हार तो पुन्हा त्या लॉकर मध्ये ठेवून देत असते. त्यावेळी नैना विचार करते की नाही 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 नैना, काय करतेस तू हे सगळं? अगं, आता जर तू हा हार पुन्हा त्या लॉकर मध्ये ठेवलास तर सगळ्यांना संशय येईल, कारण कला आणि अद्वैतला माहितीये की हा हार लॉकर मध्ये नव्हताच. हे सगळं इतकं सहजपणे आणि सोप्या पद्धतीने नको व्हायला. आणि तसंही खाली आता जो काही तमाशा झालाय त्याच तमाशामध्ये आपण अजून भर पाडायला पाहिजे. मग नैना आता कलाच्याच एका बॅग मध्ये तो हार लपवून ठेवते, आणि मुद्दाम तिने तो हार तिच्या बॅगेमध्ये ठेवलेला असतो. नैना मनामध्ये म्हणत असते की कला खरे, आता तुझ्या स्वाभिमानाला कायमचा बाय बाय ठोकायची वेळ आली आहे. नैनाने आता मुद्दामच तो हार कलाच्या सामानात ठेवलेला असतो, बॅगेत ठेवलेला असतो, जेणेकरून आता ह्या सगळ्या हाराचा आळ हा कलावर यावा. त्यानंतर नैना तिथून निघून आलेली असते. इकडे संगीता गयावया करून म्हणत असते की मी तुम्हाला खरंच सांगते, तो हार मी चोरलेला नाहीये. खरं तर चोरी करणं ही गोष्ट माझ्या संस्कारातच नाहीये. सरोज म्हणते की मिसेस खरे, तसंही तुमचे काय काय संस्कार आहेत आणि तुम्ही आतापर्यंत तुमच्या मुलींना काय काय संस्कार दिलेत ना, हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही बघतच असतो. तशीही तुमची मुलगी उधळत असते ना नेहमी संस्कार, आणि तसंही तुम्ही आणि तुमची मुलगी दोघीही अगदी सारख्याच आहेत. असो, तुम्ही तो हार चोरी केलाय की नाही याची खात्री तर आपण करूनच घेणार आहोत, पण आता मात्र तुमची झडती घ्यायला हवी अशी माझी इच्छा आहे. रॉकेट सरोजला म्हणत असतो की एकदा, फक्त एकदा ऐका माझं, हवं तर लहान तोंडी मोठा घास घेतोय असं म्हणा, पण मावशीसाठी एकदा बोललंच पाहिजे असं मला वाटतंय. आमची जी मावशी आहे ना मावशी, एकदा की तिने एखादी गोष्ट मनावर घेतली ना तर ती गोष्ट केल्याशिवाय ती सोडत नाही. ती कुठलंही काम करायला तयार होते. मग काय, टांगा पलटी आणि घोडी फरार असंय तिचं. सांगतोय हो, मी तुम्हाला खोटं नाही सांगत. आमची मावशी अगदी अशीच आहे. चोर जरी तिला दिसला ना तरी सुद्धा पायातलं पायतान काढून त्याला मारायला सुद्धा ती घाबरणार नाही. आणि आमची ती मावशी कशी काय म्हणून चोरी करेल? नाही नाही, चोरी झाली हे बरोबर आहे. त्या दिवशी चोरी झाली, त्याच दिवशी नेमकं आम्ही ते नाटक केलं. आम्ही जे काही नाटक केलं ते फक्त आमच्या कलाताईसाठी आणि आमच्या दाजींसाठी केलंय. आणि आम्हाला खरंच माहित नाही की त्याच वेळी हार कोणी आणि कसा लंपास केला ते. आम्हाला त्याबद्दल काहीच माहित नाहीये. सरोज म्हणते की नाही, मला माहितीये ना कोणी केला ते. हे यांचं सगळं फुल प्रूफ प्लॅनिंग होतं. कला म्हणते की सरोज मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? अहो माझी आई चोरी करणं शक्यच नाहीये. मला माहितीये की माझी आई वेश बदलून आमच्या खोलीमध्ये आली होती, आणि एवढंच काय की ती माझी आई आहे हे मी ओळखलंही होतं.
त्यामुळे मी तुम्हाला खात्रीने एक गोष्ट सांगते की अहो तिने कपाटाला हातही लावलेला नाहीये. अद्वैतलाही मोठा धक्का बसतो की याचा अर्थ खरेला माहित होतं की त्या मिसेस खरे आहेत म्हणून. मग तो कलाला विचारतो की याचा अर्थ तुला माहित होतं का की आपल्या रूम मध्ये ह्या आल्यात म्हणून. कला म्हणते की हो. सरोज म्हणते की बघ आता अद्वैत, जिच्यावर तू विश्वास ठेवतोय ती मुलगी कसा तुझा विश्वासघात करतेय आणि तू सगळ्यांसमोर तिला प्रोटेक्ट करतोय, सगळ्यांना बाकी सगळ्यांना तू वेड्यात काढतोय आणि तीच मुलगी तुझ्यापासून किती गोष्टी लपवते ते. अरे अद्वैत आता तरी डोळे उघड. अरे ह्या दोन्हीही माय लेकींनी मिळून तुला अगदी मूर्खात काढलंय अद्वैत. ह्या नोकरांच्या मदतीने त्या तुझ्या रूम मध्ये शिरल्या आणि ह्या दोघींना सगळंही काही माहित होतं, काय करायचं कसं करायचं सगळं माहित होतं, फक्त तुला माहित नव्हतं. आणि एकमेकांना साथ देणारे होते कोण तर हे खरे कुटुंबीय. कला अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर, जेव्हा आई तुला अद्वैतराव म्हणाली आणि जेव्हा नेहमीसारखं मी तिचं ऐकत नव्हते तेव्हा ती मला ओरडली, त्याच वेळी मला कळलं की ही आई आहे म्हणून. यावेळी अद्वैतला वेगळंच टेन्शन असतं. अद्वैत विचार करतो की यावेळी अद्वैतला वेगळंच टेन्शन असतं. अद्वैत म्हणतो की जर आपल्या घरामध्ये चोर आलेच नव्हते, जर बाहेरून कोणी व्यक्ती आपल्या घरामध्ये आला नव्हता तर मग हार कुठे गेला, हार कसा काय चोरी झाला मग. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, मला असं वाटतंय की आपण हार पुन्हा एकदा शोधूयात ना. म्हणजे तू तुझ्या नजरेने पुन्हा एकदा हार शोध. मला माहितीये की नक्की कुठेतरी गेला असेल हार, त्याकडून चुकून कुठेतरी ठेवला गेला असेल. आपण सर्वजण मिळून एकदा प्रयत्न करूयात ना. सरोज म्हणते की वा वा वा, सगळं करून सवरून आपण कसं नामोनिराळा आहोत याच्या सगळ्या तू पायऱ्या ओळखूनच ग. आणि अगदी तू माझ्या मनातलं बोललीस यावेळी. सगळ्या गोष्टींची झडती तर व्हायलाच हवी आहे, परंतु तू तुझ्या खोलीत नाही यायचं. मी आता तुझ्यावर विश्वास नाही टाकू शकत. माझा मात्र आता तुझ्यावर काडीचाही विश्वास उरलेला नाहीये. बाकी कोणी येवो नाहीतर नाही येवो, परंतु मी मात्र तुझ्या सोबत तुझ्या रूम मध्ये येणार, कारण मला मात्र तुझ्यावर काडीचाही विश्वास नाहीये. ती रंग बदलशील याचं काही घेणं देणं नाही. रोहिणी म्हणते की हो मी सुद्धा येणार आहे. त्यावेळी सरोज आता आबांना म्हणते की आबा एक काम करा, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चला, कारण जे काही व्हायचंय ते सगळं तुमच्या समोर सुद्धा होऊ द्यात. तुमच्या समोर या गोष्टी झालेल्या बऱ्या असतो. आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सर्व चांदेकर फॅमिली आता कला आणि अद्वैत यांच्या रूम मध्ये असतात. कला आणि अद्वैतच्या रूम मध्ये जाऊन आता सगळ्या रूमची झडती घेतली जाते. कोण कुठे तर कोण कुठे असं सगळीकडे सगळेजण आता झडती घेत असतात. त्यामध्ये आबा देखील असतात, रोहिणी असते, रजनी असते, सरोज असते, अद्वैत असतो. सगळेजण रूम मध्ये इकडे तिकडे शोधू लागतात. नैना मात्र एका कोपऱ्याला उभी राहून मात्र हसत असते, कारण नैनाला माहित असतं की पुढे गेम काय होणार आहे. कारण कलाच्या ताटामध्ये आता मी काय वाढून ठेवलंय हे कोणालाच माहित नाहीये आणि कलाचा स्वाभिमान आता कसा पायंदळीत उडवला जाणार आहे याची पूर्ण तयारी मी ऑलरेडी केली आहे असं नैनाला वाटत असतं. नैना तिथून मनातच हसत असते आणि सरोज आता जेव्हा चेक करत असते तेव्हा सरोजचं लक्ष हे कलाच्या बॅग वर जातं आणि कलाची बॅग बाजूला काढून सरोज आता त्या बॅग मध्ये शोधू लागते. तर त्या बॅग मध्ये वरच्या वरच तो हार ठेवलेला असतो. सरोज सगळ्यांसमोर तो हार वरती काढते आणि म्हणते की हा बघा हार, हा हार इथे सापडला मला. आणि अद्वैतला ती म्हणते की अद्वैत आता ही बॅग कोणाची आहे, आता ही बॅग कोणाची आहे. आता असं नको बोलू की हा हार स्वतः मी या बॅगेमध्ये टाकलाय म्हणून. आणि या गोष्टीवर आता तुला तुझं खरं मत द्यायचं नसेल ना तर तू माझ्याशी कधीच बोलू नकोस. अद्वैतच्या हातामध्ये आता तो सोन्याचा हार असतो. एकीकडे कला असते, दुसरीकडे असते सरोज. आता मात्र अद्वैतला काय करावं आणि काय नाही अशी परिस्थिती त्याच्यावर आलेली असते. एकीकडे कलावर त्याचा विश्वास असतो की कला असं कधीही करणार नाही आणि दुसरीकडे सरोज असते की जर कलाची बाजू घेतली तर मात्र आपण फुकटचं मरणार, तर मात्र आई आपल्यावर रागवणार, कारण सगळ्यांसमोर हा हार कलाच्या बॅग मध्ये सापडलाय. आता नक्की साईड कोणाची घ्यावी आणि कोणाच्या बाजूने बोलावं हा अद्वैतला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. अद्वैत आता कन्फ्युज झालेला असतो. त्यावेळी मात्र नैना या सगळ्या परिस्थितीची फक्त मज्जा घेत असते. कला स्वतः रडत असते. तिलाही माहित नसतं की हा हार तिच्या बॅग मध्ये आला कुठून, कारण तिने सगळं कपाट अगदी व्यवस्थित चेक केलं होतं. तिने तिची बॅगही चेक केली होती तेव्हा तर तिला काही सापडलं नाही आणि मग आता हा हार तिच्या बॅगेमध्ये कुठून आला हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कलाला एक गोष्ट समजलेली असते की नक्कीच कोणीतरी आहे की जे मला अडकवण्याचा प्रयत्न करताय. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.